ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। व्हिडिओमधील हॉटेल ठाकरेंचं असल्याचा पोस्टमध्ये दावा करण्यात येतोय। ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। व्हिडिओमधील हॉटेल ठाकरेंचं असल्याचा पोस्टमध्ये दावा करण्यात आलाय। तक्रार दाखल करण्यासाठी विनायक राऊत पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेत। लोकशाही मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। तो बार आदित्य ठाकरे यांचा असल्याचा दावा होतोय, मात्र लोकशाही मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। विनायक राऊत या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात पोहोचले। तक्रार दाखल करण्यासाठी विनायक राऊत पोलीस स्थानकात। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। काय माहिती आता आदित्य ठाकरे यंग जनरेशन काय नेमकं करतोय धंदे हे त्याच्याबद्दल मी तर भाष्य करणं योग्य नाही। व्हिडिओ व्हायरल होतोय, खरा की खोटा त्याबद्दल जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य पण नाही। ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हिडिओमधील हॉटेल ठाकरेंचं असल्याचा पोस्टमध्ये दावा केला जातोय। तक्रार दाखल करण्यासाठी विनायक राऊत आता पोलीस स्थानकात पोहोचलेत, मात्र लोकशाही मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही। तो बार आदित्य ठाकरे यांचा असल्याचा दावा होतोय। सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमावरती व्हायरल होतोय। या व्हिडिओतील हॉटेल ठाकरेंचं असल्याचा पोस्टमध्ये दावा केला जातोय। ठाकरेंची बदनामी करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हिडिओतून आपण पाहू शकता, या हॉटेलमधून काही महिला बाहेर येत आहेत। या व्हिडिओ क्लिपची लोकशाही पुष्टी करत नाही। या व्हिडिओमधील हॉटेल ठाकरेंचं असल्याचं पोस्टमध्ये या दावा करण्यात आलेला आहे। तक्रार दाखल करण्यासाठी आता विनायक राऊत पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेत। तो बार आदित्य ठाकरे यांचा असल्याचा दावा होतोय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय।